अस्सलाम वालेकुम अस्सलाम, ईद का है यारो ये प्यार। अस्सलाम वालेकुम अस्सलाम, ईद का है यारो ये प्यार। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार। ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक, ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। आणि त्या निमित्ताने प्रत्येकाचे काही विचार असतील ते व्यक्त करता येईल। हा सण आमच्या गावात मी आता यावर्षी गेलो होतो, तर तिथं असं काही वेगळं काही नसतं। एकत्रित कॉलनी वगैरे वेगळी नसते, कुठेही आमच्या घर जे आहे ते मिक्स आहे। गावात एक नातं वेगवेगळं, दाजीचं, दादाचं, काकूचं, जातपात, धर्म वगैरे फार बाजूला गेलेलं असतं। आताच सरांनी तुमचं दिवाळी सण आम्ही साजरा करतो आणि आमचं ईद तुम्ही साजरा करा, असा काही प्रकार नाही तुमचा आमचा। सर्व सण उत्सव हे आनंद व्यक्त करण्यासाठी असतात, सर्वांना एकत्रित घेऊन येण्यासाठी असतात। ही संकल्पना आपण डोक्यात ठेवली पाहिजे। आणि कामाच्या निमित्ताने बऱ्याचदा असं होतं की कधी कधी कठोरपणे बोललं जातं किंवा काही घडून येतं, तर अशा काही गोष्टी बाजूला ठेवून आपण या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे। शिरुकुमा खाणं हा फार मोठा काही वेगळी गोष्ट नाही आहे। त्या निमित्ताने एकत्र येऊन एक विचाराची देवाणघेवाण होते आणि आपल्या आपुलकीची, प्रेमाची देवाणघेवाण होते। यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत। पुन्हा एकदा मी ईदच्या सर्वांना शुभेच्छा देतो। पुढच्या वेळी असाच एक चांगला कार्यक्रम, मोठा कार्यक्रम घेऊया आणि सदिच्छा व्यक्त करतो।